उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारला नोटीस पाठवली आहे। अनिल वडपल्लीवार यांनी राज्य सरकारच्या मोफत योजनेसंदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। दरम्यान याच याचिकेवर आज सुनावणी झाल्यानंतर कोर्टानं सरकारला ही नोटीस पाठवली आहे। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेवरून नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे। अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर कोर्टाकडून सरकारला ही नोटीस पाठवण्यात आली आहे। तसंच राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाच्या सचिवांना 23 ऑक्टोबर पर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत। काँग्रेस नेते सुनील केदार यांचे निकटवर्तीय अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली। राज्याची वित्तीय परिस्थिती बिकट असताना मोफत योजना राबवल्या जात असल्याचा उल्लेख वडपल्लीवार यांच्या याचिकेत आहे। तर्कहीन योजनांमुळे आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत समस्यांसाठी निधी कमी पडतोय असा दावा वडपल्लीवार यांच्या याचिकेतून करण्यात आलाय। लाडकी बहीण योजना तसंच इतर योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतोय, त्यामुळे या मोफत योजना बंद करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे। दरम्यान नागपूर खंडपीठानं दिलेल्या नोटीसनंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला केला। बहिणींना कोणताही लाभ मिळू नये यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू असल्याची टीका विनोद तावडे यांनी केली आहे। शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा ही लाडकी बहिणीचे लाभ पोहोचू नयेत। मी आज माननीय शरद पवार साहेबांसारख्या सिनियर राजकीय नेत्यांनी काय म्हटलंय की लाडकी बहीण दिल्यामुळे बाकी योजनांचे पैसे कमी होतात। असं कधी होत नसतं। बाकीच्या कुठल्या योजनांचे पैसे कमी झाले नाहीत, पण जर अधिकचे पैसे महाराष्ट्रातल्या महिलांना मिळत असतील तर माननीय पवार साहेबांसारख्या सिनियर व्यक्तीने तरी असं म्हणू नये असं मला वाटतं। विनोद तावडे यांच्यानंतर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील काँग्रेसवर टीकास्त्र डागलाय। लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेस कोर्टात गेल्यानं त्यांची नियत कळते अशी खोचक टीका सामंत यांनी केली आहे। खंडपीठानं जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्यावर जे काही कागदपत्र सबमिट करायचे ते आम्ही नक्की करू, परंतु पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची नियत काय हे लोकांसमोर आली, विशेषतः महिला भगिनींसमोर आली। 2,20,00,000 महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू नयेत यासाठी प्रचंड आटापिटा काँग्रेसवाले करतायत, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले। लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात नागपूर खंडपीठाच्या सरकारला नोटीस दिलेली, नागपूर खंडपीठाने नोटीस बजावलेली आहे आणि त्यामध्ये जबाब नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत। बघू आता न्यायालय योजना बंद करण्यासाठी याचिका होती। ठीक आहे, बघू न्यायालयावरती आता काय बोलणार आम्हीच न्यायालयाच्या गुंठ्यात अडकून पडलेलो आहोत। एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून नागपूर खंडपीठानं सरकारला नोटीस पाठवली आहे, मात्र दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।